आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. मला ओळखलं असेल ना तुम्ही? नाही, असं विचारावं लागतो हल्ली, कारण आजकाल मोबाईल आणि ईमेलच्या जमान्यात काळ इतका वेगानं चेंज होत चाललाय की हा पोस्टमन बिचारा आउट ऑफ रेंज होत चाललाय हो. पण आजकाल सुद्धा म्हणजे आजच्या काळात सुद्धा काही जुनी माणसं अजून सुद्धा पत्रव्यवहार करतात बरं का. आता आमच्या शेजारच्या आजोबांचंच घ्या. ते काय करतात माहितीये का, त्यांची बायको राहते दुसऱ्या गावात, ते अजून सुद्धा त्या बायकोला पत्रव्यवहार करत असतात. पण मधून मधून हे आजोबा कोरी पत्र पाठवतात. आणि म्हणलं असे काय करतात, म्हणून मी त्या आजोबांना विचारलं, म्हणलं आजोबा मधून मधून कोरी पत्र काय पाठवतो? तर म्हणे बायकोला मधून मधून एखादा मिस कॉल पण द्यायला पाहिजे ना. तर असे आमचे हे गमतीदार आजोबा आहेत. अरे हो, मला तुम्हाला सांगायचं राहिलंच की तुमच्यासाठी सुद्धा कॉमेडीचं एक भलं मोठं पार्सल आमच्याकडे आलंय बरं का. तर चला हे पार्सल उघडून पाहूयात यात काय काय आहे. आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. आणि एपिसोडच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आमच्या SMS लाईन्स खुल्या झालेल्या आहेत, तेव्हा तुम्ही परफॉर्मन्स पाहता पाहता सुद्धा SMS करू शकता. म्हणजे आवडला परफॉर्मन्स करून टाका SMS. आणि SMS करण्यासाठी काय करायचं हे आमच्या जोड्या तुम्हाला सांगणारच आहेत. तेव्हा SMS करत राहा आणि पाहत राहा स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. आजचा हा आपला एपिसोड जरा हटके एपिसोड असणार आहे. हटके यासाठी मी म्हणतोय कारण आजकाल रिमेकचा जमाना आहे. तेव्हा आमच्या या जोड्यांना वाटलं की आम्हाला सुद्धा करायचा रिमेक, पण त्यांना आवडलेल्या काही स्किट्सचा. बघूयात त्यांनी हे चॅलेंज कसं स्वीकारलंय. सगळ्यांना देऊयात शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या पहिल्या परफॉर्मन्सला. आजच्या सुरुवातीलाच इथे येत आहेत एक साधू बुवा जे करतायत तपश्चर्या, आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी येणार आहे एक अप्सरा. बघूयात ही तपश्चर्या भंग होते का. येते आजची आपली पहिली जोडी विकास आणि सुप्रिया. हिमेशिया रेशमिया बोला इम्रान हाशमिया. हिमेशिया रेशमिया बोला इम्रान हाशमिया. भगवंतांनी म्हटलेलंच आहे, an apple a day keeps the doctor away. पण त्याच सफरचंदाने माझी वाट लावून टाकली आहे. सफरचंद खाल्ली आणि सगळी लफडी सुरू झाली. त्याच्यावर पर्याय म्हणून एक पौराणिक सिनेमा बघायला मी मल्टिप्लेक्स मध्ये गेलो. काय होता तो पौराणिक सिनेमा? माता की झोली. पण चुकून तिकडे लागला गीता की चोली. आणि कलावंत तरी कोण? परमपूज्य संत श्री इम्रान हाशमी चुंबन स्वामी महाराज आणि जगत भगिनी अर्धनगिनी मल्लिका शेरावत माई यांचे ते पिक्चर. अरे ते बघून असं वाटतंय की सहन होत नाही आणि सांगता येत नाही. म्हणून तपश्चर्येला आलो संयम मिळवण्यासाठी. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. बोल 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 बजरंग बली की तुझ्या प्रेमाचं किती गाव रे. तू दर्शन मला गाव रे. धाव रे तुझ्या प्रेमाचं किती गाव रे. तू दर्शन मला धाव रे. मनावाली क्लिव नाही नाही, मी मेनका. प्राणी मित्र. नाही नाही, ती गांधी. तुम्ही जवानी की आंधी. अरे बापरे. पण मला आधी सांगा, तुम्ही इथे काय करता? मी इथे तापायला आलोय. हा? तापायला आलोय. तापायला आलोय मी. पण तुझी ही काय थेर चालू आहेत? समोर बसलेले मायबाप काय म्हणतील? चल्ला हे मायबाप आहे. मग घरी आहे ते कोण आहे? ते आईबाप आहे. हा? अगं ते जन्मदाते नाही का, हे आपले आश्रयदाते, करदाते, रक्तदाते, अरुण दाते राहिले. अरुण दाते. काय काय तुम्ही बडबडते? असं काय करता? तुम्ही असं काय करता? आधीच मी तापायला आलोय. हा? तापायला आलोय मी. तू का मला डिस्टर्ब करतेस? अहो असं काय करता? ह्या जंगलामध्ये की नाही मी असं चक्कर चक्कर मारत फिरत होते, हा. तेव्हा मला चक्कर आली. हा. आणि समोर बघते तर काय काय? तुम्ही घेन चक्कर. ए! तुम्ही समोर चक्कर उभे, हा. पण तुम्ही तप का करता? का म्हणजे काय? मनावर संयम मिळवण्यासाठी कंट्रोल कंट्रोल. तपश्चर्या करण्यासाठी मी खूप जागा शोधल्या. आधी मी काश्मीरला सुद्धा गेलो. मग काय, पूर्वी तिकडे टुरिस्ट यायचे, आता टेररिस्ट येतात. इकडे नक्षलवाद, तिकडे बॉम्बस्फोट, गँगस्टर, दंगली. जल्ली म्हणून तुमची शांतता भंगली. हा बरोबर बरोबर. पण आता मी संयम मिळवणार. आता मी तपश्चर्या करणार. हा. मग मी तुमचा तपोभंग करणार. मग मी विनयभंग करणार. हा?
अरे नाहीतर काय तपोभंग तू माझा करूच शकत नाहीस. पण मी करणार. करूच शकत नाहीस. पण का? मी तपाला सुरुवात कुठे केली आहे? पण आता मी सुरुवात करणार. आता सुरुवात करणार. तुझ्या अशा या बनवा बनवीला मी नाही फसणार. अहो जल्ला जरा विचार करा. आयत्या घरात घरोबा मिळेल, या नवऱ्याला ही नवरी मिळेल. माझी गंमत जम्मत करू नकोस हा. माझा आत्मविश्वास खचवू नकोस. तुमच्या नावाचं कुंकू लावून नवरा माझा नवसाचा म्हणेल आणि अष्टविनायकाला फेरी मारून येईल. आपली जोडी विकास सुप्रिया आहे, सचिन सुप्रिया नाही. हा? काय नको ते कनेक्शन लावत फिरतोय आपणच. नाही. अरे हे बघ तू मला सांग माझा तपोभंग का करतेस, का छळतेस? जल्ला जरा विचार करा. काय? मी कोण हाय? कोण आहे? ती स्त्री. अच्छा स्त्री. हा, माझ्यासारखी सुंदर स्त्री आहा. आणि तुमच्यासारखा हँडपंप पुरुष. हँडपंप. आपण दोघं मिळून या जंगलाचं आनंदवन, आहा. अशोकवन, ओहो. तपोवन, आहा. सुंदरवन. हो वन बाय वन. हा? सांग पुढे सांग पुढे सांग. आपण या जंगलाचं नंदनवन करू. नाही 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 पण ते शक्य नाही. अगं आजपर्यंत मी धावताना पडलो, चालताना पडलो, एवढंच काय इलेक्शनला सुद्धा पडलो, पण कधी प्रेमात नाही पडलो. का? काय प्रॉब्लेम आहे? थोडासा काही सांगू नको सुखात प्रॉब्लेम. अगं प्रेमात पडलं की काय होतं? काय? त्या सोहटाचं थरथरणं, परत ते तापलेलं अंग, ते नसलेले डोळे, हा? नशिले डोळे, वर पायात गोळे. ईश्वर, हा हे सगळं हा डेंग्यूची लक्षणं आहेत. डेंग्यू. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आतापर्यंत प्रेमात नाही पडलाव ना, आता पडा. नको ना. अहो असं काय करता? काय? आपलं लगीन होणार, मग आपल्याला पोरं होणार, ती पण जुली होणार. जुली. एकाचं नाव ठेवू तारा. हा आणि दुसऱ्याचं सातारा. हा? सितारा. परत आपल्याला जुली पोरं होणार. परत जुळी होणार. एकाचं नाव ठेवू पीटर. हा आणि दुसऱ्याचं ज्युपिटर. तिसरा झाला तर तो रिपीटर. परत आपल्याला जुली पोरं होणार. एवढी पोरं नको. का? रेशन कार्डात मावायला नको. नाही नाही मग ती पहिली जुली आहेत ना, ती मावशीला देऊन ए, टाक. गप्पे, मावशीला देऊन पण टाकली पोरं लगेच. लगेच आपलं काहीतरी लगेच बेबी सिटिंग चालू. नाही नाही बघा मला हे कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. माझा तपोभंग प्लीज करू नकोस तू. अहो असं काय करता? काय झालं? लगीन झालं की आपण हनीमूनला जाऊ. कुठं कुठं जायचं हनीमूनला? श्रीलंकेत जाऊ. आग लागली तुझ्या तोंडाला. ए श्रीलंका कशाला? अगं तिथे सध्या काय? टेस्ट मॅच चालू आहे आणि आपल्या मुरलीधरनची शेवटची मॅच आहे. हा मग बदली खेळाडू म्हणून हनीमूनला मुरलीधरनलाच घेऊन जाते. त्यामुळे काहीतरी उगाच बडबडू नको. मग मी काय करणार? बहुतेक रागावली. रागावर नगरपालिके. हा? रागावर गपालिके. आवरला. तुमच्यात असा राग आवडतात. चांगलंय पण हे बघ आता माझ्या समोर ना तू तपश्चर्येला बस. अहो पण मी इथे तपश्चर्या करायला नाही आले हो. मग माती कर, हा? शेती कर. हा. तिकडे काहीतरी पेर म्हणजे ते उगवेल. अहो पण आमच्याकडे न पेरताच उगवतात. काय? सूर्य उगवतो, चंद्र उगवतो, केस उगवतात. तुम्ही सुद्धा असंच काहीतरी पेरा. काहीतरी फालतू सांगू नकोस मला नाही जमणार हे अहो, सगळं. असं काय करताय? आपलं लगीन होणार, हा. आपण हनीमूनला जाणार, मग आपण एकमेकांचं मन हलकं करणार. गडी. मी गडे आहे ना. हा. मग मला गड्यासारखं काय वागवतेस तू असं? काय ते बोल बाई, दुसरं काहीतरी बोल. माझा एक भूतकाळ आहे. हा कर मन मोकळं करून टाक तू आज. तुमच्या आधी माझ्या आयुष्यात 3 पुरुष येऊन गेले. बस एवढंच. अरे नो प्रॉब्लेम ऍट ऑल. अरे तुझ्या आधी माझ्या आयुष्यात सुद्धा 3 बाया येऊन गेल्या. छे पुरुषच येऊन गेले. वा 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 वा, तुमची तपश्चर्या शेवटी भंग झालेली आहे. तेव्हा बघूयात परीक्षकांची तपश्चर्या भंग झालेली आहे का. कसा वाटला हा ऍक्ट? क्या बात आहे. म्हणजे हा कॉन्सेप्ट वरच आय गॉट सोल्ड आउट. हा ब्रिलियंट कॉन्सेप्ट होता आणि तुम्ही दोघांनी इतकी त्याच्यात जान टाकलीत आणि शाब्दिक विनोद, पंच टू पंच, लाईन टू लाईन, खाट 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 बॅटिंग करत होतात. तुमच्या दोघांची नेहमीच ही स्ट्रेंथ आहे की तुम्ही कधीच स्किट वाटू देत नाही. तुम्ही त्याच्यात कधीच ऍक्टिंगचा फील देत नाही आणि मला माहिती आहे की ते किती कठीण आहे, नाही का. तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.
विकास मला वाटतं होम पिच वर असल्यावर तू बॅटिंग करतोसच आणि आत्ताचं हे तुझं होम पिच होतं त्यामुळे मला आवडला तुमचा ऍक्ट. थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू. वाह क्या बात आहे साधू वाह. तेव्हा तुम्हाला महाअंतिम फेरीसाठी आणि खूप खूप SMS मिळवत यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.